जेव्हा कधी वाटलं ना की आयुष्यात खूप दुःख आहे, एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा, सारं दुःख हरवून जाईल. जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता, स्वराज्याचा दाखले धनी शंभूराजे. पाहुणी शौर्य तुझ्यापुढे मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला. कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी समोर बाजी आला. महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य संभाजी झाला. शृंगार होता संस्काराचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा. शत्रूही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा. उजळत्या सूर्याने पुरंदराचा माथा, सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा. काळजात जेव्हा अंधार दाटतो, शिवशंभोच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो. भाग्याच्या भरोश्यावर नाही, त्या तलवारीच्या भरोश्यावर आम्ही भविष्य निर्माण करतो. शून्यातून स्वराज्य निर्माण करणे सहज शक्य तर नव्हतंच, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेले स्वराज्य टिकवणं. ज्याचं मस्तक फक्त मातृभूमीसाठी झुकतं, त्यांना कुठंच मस्तक झुकावे लागत नाही. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्याचे वर्तन. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. मृत्यूचे आव्हान पेलूनी तोच वारसा आम्हा दिला. शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणून अमर झाला. वाघाचा बछडा वाघासारखाच जगतो आणि वाघासारखाच मारतो. तो वाघ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.